हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश व्लॉग. पुन्हा एकदा नवीन एका फ्रेश व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आणि पुन्हा एकदा एक ट्रॅव्हल व्लॉग, म्हणजे आपण कुठेतरी निघालो. ते जाता जाता तुम्हाला सगळ्याकडे सांगेनच मी कुठे चाललोय, काय चाललोय, आणि सगळी मस्ती तुम्हाला दाखवायचीच आहे. पण मी आता चाललो किशोरकडे. फक्त एक सीन काय सांगायचा होता. आता जाता जाता तिथे आता पोहोचेन थोड्या वेळात. सक्लबच्या आधी जो फाटा निघतो ते एक बरं केलंय ना, तिकडून पहिले फिरून जावं लागायचं. आता एक मधूनच रोड काढलाय, सो नाही म्हटली तरी 10 मिनटं इझिली वाचतात. चांगला एक. पण मला किशोरने सांगितलेलं ॲक्च्युली रथाच्या वेळेला जेव्हा तो आला होता श्रीवर्धनला, तेव्हा त्याचा टी-शर्ट राहिला आहे घरी, आणि त्यांनी तो मला आणायला सांगितला होता. आत्ता त्याने फोन पण केला होता, पण मी घाईघाईत निघायच्या नादात तो विसरलो आहे. सो आता डायरेक्ट तुमच्यासमोरच मी त्याला सांगतो की मी विसरलो आहे. आणि मग रिॲक्शन बघा तुम्ही. ह्या रिॲक्शन काही आशा नाहीत, एकदम नॅचरल रिॲक्शन मिळतील तुम्हाला. आता बघू काय करतो. शिवाय तर देणार नाही ब्लॉग चालू आहे म्हटल्यावर. बघूया आता. आणि फायनली किशोरजी तर पोचलोय. फक्त हा अरे प्रतीक आलाय. गुड मॉर्निंग. जरा किशोर फक्त इकडे एक सांगायचंय मला. हॅलो दुर्वाचा फोन आहे. ऐक ना, दुर्वासमोरच सांगतो, दुर्वाच्या साक्षीने आणि माझ्या आईच्या शपथीने मी खरंच तुझा शर्ट विसरलो. अरे काय माणूस आहेस तू. अरे आता काय तरी हा होता त्याच्या नॅचरल रिॲक्शन. आणि आता काय आम्ही बोलू नाही शकत. खरंच विसरलो रे. मला इथं मठाजवळ आल्यावर आठवण आली, आणि मी परत पण न जाऊ शकत. सो काय नाही, आता आपण निर्लज्जासारखं राहायचं, बाकी काय. चलो रेडी टू गो. आणि आम्ही आता फायनली निघालोय. सफर कैसा है ये सफर, मंजिलों की ना है कोई खबर. फायनली माणगाव रेल्वे स्टेशनला पोहोचलोय. कारण का आम्हाला असं कळत होतं की गाडी, म्हणजे आम्ही बघतच आलो की गाडी कुठे आले, पण माणगावला पोहोचलो नव्हतं. आणि आधीच दाखवत होता की गोरेगावला आले, आणि गोरेगावला आली आहे हे मीटरवर दाखवतं, म्हणजे ती गाडी माणगावला आलेली असते किंवा माणगावरनं सुटलेली असते. थोडं जरा मागे दाखवतं. तर आम्हाला टेन्शन आलं की ट्रेन मिळते का नाही. आम्ही एवढे आलोय, कसे आलो आमचं आम्हाला माहिती, पण ट्रेन आलेली नाही अजून. होप सो तेवढंच बरं आहे. नाहीतर मग आता ही ट्रेन गेली असती तर मग खूप पुढे जायला त्रास झाला असता. पण पोचलोय बाबा फायनली. टायमात आलो म्हणून बाबा वाचलो, आता का मिस झाली असती. मग फायनली बाबा माणगाव रेल्वे स्टेशनला प्लॅटफॉर्मवरती आता उभे आहोत. ट्रेन अजून आलेली नाही आहे. आम्हाला तीच भीती होती की मिस झाली आहे का काय. माणगाव इंडिकेटरला माणगाव दाखवत आहे. कसला आलोय धावत. नाही, गोरेगाव दाखवत होती, आणि म्हणून आम्ही धावत आलो. कारण का थोडी जरा त्या इंडिकेटरवरती लेट दाखवते ना, तो आम्हाला वाटलंय मग गेली. आम्हाला वाटलं मी अजून सांगितलं नाही आपण कुठे चाललोय. अरे हा सांगून टाक ना आता. नको, जाऊ दे, पुढे जाऊया. त्यांना माहिती आहे सगळं रे. ट्रॅव्हल मध्ये कुठे जातो आपण, काय सगळं माहिती आहे. आपल्यापेक्षा तेच जास्त आपल्याला ओळखतात. हो, पण तरी पण नंतरच सांगेन मी. आता तुम्हाला मी थंबनेल काय ठेवतो हा प्रश्न आहे. आता मी थंबनेल अजून डिसाईड नाही केलाय काय ठेवणार आहे. सो थंबनेल बघून त्यांना, जर मी आता थंबनेल जर तसा काय ठेवला तर त्यांना लवकर कळेल. पण आता जर थंबनेल नसेल ठेवला तर अजून मग तुमच्यासाठी सरप्राईज होतं. पुढे जाऊन बघू नका, जरा असेच बघत राहा. लाईक करून घ्या तोपर्यंत. लाईक करून घ्या. ट्रेन नाही तोपर्यंत लाईक करून घ्या. काढकाचा वाट लावलीस. स्टोरीसाठी या माणसाला फोटो काढायला सांगितले, वाट लावला जाय. एकच आला रे हा. लाईव्ह बंद काय किशोर यार, कुठं रिकामी आहे. पुढे जाऊया. हा काय करायचं आहे. अरे इथं भरलेली आता. रिकामी असू दे रे, रिकामी असू दे. ग्लॅब बॉक्स आपला कुठं आहे. अरे बापरे, बोललो कोण घेऊन गेला काय. चढूया नाही तर काय तर हाय नाही ती पण जाईल. फायनली बाबा ट्रेन मिळाली. हा हो, फायनली ट्रेन मिळाली. आणि आम्हाला हीच भीती होती की ट्रेन मिळते की नाही. पण आपला प्रवास आता परत चालू झालाय. उंदीर आणि हो, ह्याला उंदीर जावला काय करा. मांजर पण एवढी हरामी आहे ना, काय सांगू येत नाही माझ्याजवळ. ओके, हा आहे ना. एक गोष्ट काय सांगायची होती तुम्हाला.
हा एकदा ट्रेन मध्ये चढल्यावर आवाज ऐकला ना, हा भेळचा हे सगळं, हे घ्या केळी घ्या, मला तो आपला मेरा देश उसके बाद सब कुछ आठवतं. हे चाय भेळ घे भेळ, तो आठवतो. सफर कैसा है ये सफर, मंजिलों की न है कोई खबर, रास्तों से मेरी गहरी यारी हो गई, जो फर्ज से भरा था बस्ता वो भी खाली हो गया. हे बघा बसायला जागा मिळाली, पण आम्ही टॉपला आहोत एकदम एकदम टॉप सीट पकडले. हा बाकी किशोर गायब आहे, काय माहिती कुठे गेलाय. आणि रोह्यापर्यंतचा प्रवास झालाय आमचा. आणि आता आपण सांगूया का, अच्छा आपण आता सांगूया का, हा आम्ही ऍक्च्युली चाललोय पेणला, आणि पेणला आपला कॅम्प आहे, सो त्याच्यासाठी चाललोय. आम्ही तिघं पण, आणि वरच्या ह्याच्यात आहोत, सीटवर आहोत, स्लीपर सीटवर आहोत, बाल्कनीत बसलोय, बाल्कनीत. सो आता रोह्यापर्यंत पोहोचलोय. तिथून आता मग पेणला कॅम्प आहे. कॉलेजचं नाव काय? नेणे कॉलेजला कॅम्प आहे. नेणे कॉलेजच, नाहीतर नसेल तर कन्फर्म करतो आम्ही. आणि मग भेटू तिथे. आता यश पण आहे, यशला पहिलं भेटू. यश न्यायलाच येईल आपल्याला. दाखवतो यश कोण आहे, आमचा मित्रच आहे, तुम्ही बघितला नसेल. आणि सगळ्यात टॅलेंटेड मित्र, कमी वेळात स्क्रिप्ट पाठ करणार एकमेव आमचा यश. हे बघा, ही ट्रेनच्या प्रवासाला मला एक मजा काय वाटते, खायला प्यायला सतत चालूच असतं काही ना काहीतरी. आता बघा आम्ही भेळ घेतली आहे, सो हे असतं काही ना काही, केळी येत आहेत, भेळ येते, वडापाव येतो, इडली येतोय, भरपूर गोष्टी सगळ्या येत असतात. हा झाली, वाट लावली. आता आम्ही बोललो व्हिडिओ. आता अरे बापरे, तंदूर येतं, चायनीज येतं. काकाने मस्त घेतले. काय समजले काय केले काकाने. चला फायनली आपला आता स्टॉप आलाय, उतरतोय. पण आम्ही चप्पल कुठे ठेवलं तुम्हाला दाखवतो. आणि या बघा आमचे चप्पल. लगेच जावा. ऐक फायनली लोकेशन आलेली आहे. चला, हे पाऊस पडतोय. अरे किशोर कुठे आहे? किशोर अरे काय करशील, हा उगच कुठं पाऊस पडतोय किशोर. आता कॅम्प मला वाटत नाही. चला आज जाऊ परत. चला कशाला आज जाऊ का बस. ट्रेन एकदम करेक्ट टाइमात आहे. सो आम्हाला तिने 11:15चा टाइम दिलेला, 1 मिनिट सुद्धा पुढे मागे नाही झाला. आणि 11:15ला आम्ही आता पेणमध्ये आहोत. आपल्याला कॅम्प आहे 3चा, पण आपण जर आता यश आला की मग बघूया कसं काय, त्याच्या घरी पण जाऊ, आणि मग तसं फ्रेश वगैरे होऊन मग नंतर निघू ना रे. चला आमची ट्रेन तर गेली, हे बघा. पण एक आहे किशोर, मला पहिले जे यूथचे दिवस आठवले, आपण असेच जायचो सगळे इन्स्ट्रुमेंट घेऊन शोला. असं बघ आता हे पण आपला क्लॅप बॉक्स पण आहे. SGS मध्ये व्हिजिट करू आपण आता सिव्हिल हॉस्पिटलला, आणि मग कॉलेजला जाऊ. यश बरं. आणि पोहोचलेलो आहे पेणला. एकदम सन्नाटा असतो ना हे सगळे आपले जेवढे या पट्ट्यातले आहेत रेल्वे स्टेशन, सन्नाटा. काय बोलतोस भाई? बघा हा यश आपल्या युट्यूब फॅमिलीला माहित नव्हता. समजा चांगला मित्र आहे पेणचा. हॅलो ब्राय. रेवण केळकर. काय? रेवण केळकर. अच्छा, मारुती सुझुकी यांचे ओनर, ऑथोराइज डीलर. अच्छा, ऑथोराइज यांच्यावर आहेत काय? पेणमध्ये तर आलोय आपण, मगाशीच आलो, पण आपण आता सिव्हिल हॉस्पिटलला आलो. कारण का सिव्हिलमध्ये जरा किशोरचं काम होतं, ते काम करू आधी, आणि मग फ्रेश वगैरे होऊन मग तसं कॅम्पला निघायचं आहे. सो याच्या आपल्या यशच्या घरी पण तुम्हाला भरपूर गोष्टी मला दाखवायच्या. तिथे कंटेंट आहे. सो ते तुम्हाला आता जाऊन दाखवतो. किशोरचं काम झालंय, आणि जरा इथे समोरच जरा टुर्नामेंट चालू आहे, ते बघा तुम्हाला दाखवतो. मोठे टुर्नामेंट आहे हे बघा. पेणमध्ये मला वाटतं मोठे क्रिकेटचे सामने चालू आहेत, पण मॅनेजमेंट भारी. असं काहीतरी पाहिजे बसायला. आपल्याकडे जे टुर्नामेंट होतात ना, एवढं बसायला काहीतरी पाहिजे ऑडियन्सला, नाहीतर मग ते सगळेच डिस्टर्ब होतात. हे बघा काकीने मला आईस्क्रीम दिल्यात, आणि ह्या ॲक्च्युली होममेड आहेत. होममेड आईस्क्रीम आहेत. त्या कशापासून बनवल्यात त्या म्हणजे मी तुम्हाला सांगतो नंतर, कारण का ते काहीतरी आहे, मला त्याचं नाव पण नाही माहिती ॲक्च्युली, पण ते मी तुम्हाला सांगतो यशाला. हे बघा ॲक्च्युली आईस्क्रीम आता टेस्ट करूया. होममेड आहे. ओके. आणि यश नाही, यश पण आम्ही खातोय. मँगो
गुड, चांगले आहे. होममेड आहे आणि मँगो आईस्क्रीम आहे. तुम्ही ओळखू शकत नाही ही होममेड आईस्क्रीम आहे. पण ती बनवायला काय म्हणाले ते काय होतं ते मी दाखवेन तुम्हाला नंतर. ते त्याच्यामध्ये ती बनवली आईस्क्रीम ऍक्च्युली आणि पण आहे एकदम खूप भारी खायला. चला फायनली आम्ही रेडी झालोय आणि आता यश आलाय. आम्हाला माहिती नव्हतं त्या आईस्क्रीमला काय बोलतात, काय म्हणतात पॉट आईस्क्रीम. पॉट आईस्क्रीम आहे ती आणि ती तुम्हाला दाखवतो मी जाताना कशामध्ये बनवलेली आहे. पण एकदम टेस्टी होती. येस, थँक्यू. आणि दुसरी यशकडे किती गोष्ट आहे ते म्हणजे तुम्हाला दाखवतो. हे बघा हे घड्याळ यश किती वर्ष जुनं आहे? 60 ते 70 वर्ष जुनं आहे. 60 ते 70 वर्ष जुनं घड्याळ आहे. पण त्याला तुम्हाला माहिती असेल चावी द्यायच्या जुन्या घड्याळांना, पण त्याच्या आता चाव्या मला वाटतं चालत नाहीत. चावी चालत नाही त्याच्यावर. आता आम्ही इलेक्ट्रिक मोटार बसवले त्याच्यावर. ते सेलवर चालू आहे. पण ते विंटेज ठेवलंय हेच एक मोठी गोष्ट आहे आणि दिसायला पण छान दिसतात असे. सो आता आम्ही रेडी आहोत सगळे हे बघा जायला. आता फक्त पोहोचतो तिथे आणि मग जेवण वगैरे लगेच कॅम्पला भेटू. हा किशोर या. हे बघा मगाशी आपण जे आईस्क्रीमचं म्हणत होतो ती आईस्क्रीम याच्यामध्ये बनवली. कशी बनवली? ह्याच्यात मिल्कशेक टाकायचं म्हणजे दूध, आमरस आणि साखर. ओके. आणि या भांड्यामध्ये बाजूनी बर्फ आणि खडे मीठ टाकायचं आणि सगळं मिक्स करून जवळजवळ 15 ते 20 मिनिटं हे हँडल आहे आणि फिरवायचं. अच्छा. अरे ते मला माहिती आहे ते दुसरं ते दुकानात ते रोल वरती ती आईस्क्रीम अशी काढतात ती पण ह्याच पद्धतीने बनते का? नाही, रोल वाली आईस्क्रीम वेगळी. ती कुल्फी मिळते ना, कुल्फी बनवतात. ओके. अरे पण होममेड बेस्ट होती पण रे. खरंच चांगली मजबूत टेस्ट. चला हे बघा देवाचा आशीर्वाद घेऊन आता आपण कॅम्पला निघूया. फायनली आता झालं. काकी कुठे गेल्या? चला निघतो आम्ही. बाबा आईस्क्रीम तुमची कडक होती एकदम. ओके. आपल्या काकी व्हिडिओ बघतात सगळ्या आणि त्या श्रीवर्धनच्याच आहेत. मग बघितलंच पाहिजे. चला येऊ. नवीन कॅलेंडरला कोणाला हवं असेल तर घ्या. हो आता नवीन लग्न झालंय ना बाबा यशचं, काय ऐकत नाही तो. सांगायला पाहिजे लग्न झालेलं. चला आम्ही आता फायनली निघतो इथून. पण त्याआधी मी यशचं तुम्हाला दुकान दाखवतो. चॅम्पियन स्पोर्ट्स म्हणून देववाडीमध्ये पेणमध्ये त्याचं एक स्पोर्ट्सचं दुकान आहे. तिथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे दाखवतो तुम्हाला. आता या बघा हे आहे ॲड्रेस आणि तिथे तुम्हाला पूर्ण ट्रॉफीज पण मिळतील. हे बघा पूर्ण ट्रॉफीज आहेत आणि कुठलंही स्पोर्ट्सचं सामान, बॅट घ्यायची असेल, बॉल, सगळे शूज असतील. अजून काय काय काका? बरंच आहे. जवळजवळ 175 ते 180 आयटम आहेत. अच्छा टोटल सगळ्या स्पोर्ट्ससाठी. ओके ग्रेट. हे खूप मोठं मला माहित नव्हतं ऍक्च्युली खरंच एवढं मोठं दुकान आहे. हो कारण का आपल्या एरियातून जवळपास कुठलंच नाही आहे काहीच. हे आता एवढं मोठं जवळ श्रीवर्धन पासून तरी ह्या एरियातलं सगळ्यात मला वाटतं ते मोठं दुकान आहे. सो मस्त आहे बघा सगळे. तुम्हाला ते डाट मारायचे ते पण आहेत. कॅरम बोर्ड सुद्धा बघितले, स्टम्प्स आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. तो हे दुकान आहे. तुम्ही कधीही पेणमध्ये आलात की आपल्या कुठल्याही एरियातले तिकडच्या माणगाव महाड असेल, त्याच्यानंतर श्रीवर्धन, म्हसळा, बोरली, दिव्यागर ह्या सगळ्या एरियातील हे तुम्हाला इथे चांगले आयटम मिळतील आणि चांगल्या स्वस्त प्राइसमध्ये मिळतील. तुम्हाला प्रत्येक प्रकारचा आयटम इथे बघायला मिळेल. सो इथे नक्की व्हिजिट करा. कधी पेणला आलात तर देववाडीमध्ये, बरोबर देववाडीमध्ये तुम्हाला विचारायचं आहे कुठलेही तुम्हाला स्पोर्ट्सचं दुकान कोणीही सांगेल. ओके. चॅम्पियन स्पोर्ट्स. ओके नक्की व्हिजिट करा. सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्की आवडतील. चला येऊ. चला बाय निघूया. चला लगेच आता पटापट जेवूया. व्हेज क्रिस्पी आहे. हा व्हेजच आहे. हो नॉनव्हेज खायचं ना, ढेकरं नाही द्यायचे. आणि मी नॉनव्हेज खात पण नो मोर रूल्स. चेस्टवरच लिहिलेलं आहे. चला खायला. जेवण झालंय. आता आम्ही कॅम्पला चाललोय. नुकतंच जेवण झालंय त्याच्यामुळे आता जरा फक्त त्रास व्हायला नाही पाहिजे बस बोलताना. थोडं जरा रिलॅक्स पण होऊ ना. कारण का आम्ही 1 ला वगैरे जेवण केलं असतं तर मग तोपर्यंत जरा बरं वाटतं. पण आता अचानक डायरेक्ट जाऊन आता यश आपल्याला तिथं उभी करणार आहे. त्यामुळे बघूया आता काय होतंय. हे बघा लोकेशनला आम्ही पोचलोय. बापूजी बुवा देवस्थान संस्थान, सावरसई पेण इथे आहे. आणि जरा असं एकदम मठाबिठात असतं ना माहोल तसं जरा वाटतं. एकदम शांत आहे बघा. मस्त आहे वातावरण. आजूबाजूचं खूप सुंदर आहे बघा. किती शांत प्लेस आहे. इथे ॲक्च्युली देवळाजवळच आहे. ते सगळं देवाचं स्थान वगैरे इथे आणि इथेच मागे तळा आहे. ॲक्च्युली खरं खूप सुंदर लोकेशन आहे. चला आपलं सेशनचा अर्धा पार्ट कंप्लीट झाला आहे. ओके. सो मस्त एकदम मुलं चांगली आहेत सगळी.
खूप अशी NSS बद्दल जरा आहेत, नवीनच आहेत सगळी, पण चांगला रिस्पॉन्स चांगला आहे मुलांचा. आणि सगळ्यात एक चांगली गोष्ट काय माहिती आहे का, आत्तापर्यंत खरंच एवढे कॅम्प गेले. म्हणजे आत्ता मी गेल्या वेळेला पण बोललेलो की ही जागा चांगली आहे, जी कुठल्या मला वाटतं बोललेलो दगड तटकरेचं आणि आपलं दोषी वकील कॉलेजचं पण माहोल चांगला होता. आणि आपलं सॉरी दगड तटकरेचं माहोल चांगलं होतं. पण तुम्ही ही प्लेस बघाल ना, त्याच्या पुढे आता मला सगळ्या गोष्टी फिका वाटायला लागल्या. ॲक्च्युली NSS साठी ही प्लेस खूपच सुंदर आहे. सगळं आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हीच ती फ्रेम, हे पूर्ण हे स्टेज एरिया आहे. इथे बसण्याची सोय, इथे किती स्टुडंट बसू शकतात. आणि समोरच हे तळ आहे, जे एकदमच खरंच खूप सुंदर दिसतंय. आणि फ्रेममध्ये बघ भाई काय दिसतंय, बोललो ना स्वर्गच रे खरंच. आणि मठाचा परिसर आहे, त्याच्यामुळे एकदम पॉझिटिव्ह वाईब्स आहेत इथे सगळ्या. सो छान वाटतं ते बघूया. हे बघा, हा पूर्ण मठाचा परिसर आहे. इथे ते स्थान आहे, ही पूर्ण ती जागा आहे. एक ग्रुप तिथं डिस्कशन करतोय, एक ग्रुप इथे डिस्कशन करतोय आणि एक तिकडे खाली डिस्कशन करतोय. सो हे तिन्ही ग्रुप असं डिस्कशन करतात आणि बघूया आता काय बोलतात. टाकू का सॉरी हा, अरे बॉल हलका आहे रे. अच्छा गावात वाटतं शॉट. हे घे. अच्छा त्या विषयीचा जो आता सेशन झाला तिने सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं आणि मुलात ह्या पथनाट्याच्या मार्गदर्शनाची जी पद्धत होती ती खूप भावली मला, की मुलांमध्ये मिसळून जी बहुतेक करून आपली जनरली पद्धत असते की इकडे कोणीतरी येतं समोर उभं राहतं आणि मुले समोर बसलेले असतात, त्यांना फ्री केलं जात नाही. ते तुमच्याकडून झालं आणि खरंच आम्हाला असं वाटलं नाही, पूर्ण सेशनमध्ये मुलात असं वाटलं नाही की आमच्यासमोर कोणीतरी नवीन येते आणि काहीतरी आम्हाला सांगते. आम्ही तुमच्यामध्ये मिसळून गेलो होतो, एकदम असं कम्प्लिटली मिसळून गेलो होतो. असं वाटत होतं की मी अगदी जन्मापासून किंवा माझ्या लहानपणापासून तुम्हाला ओळखते आणि तुमच्यासमोर जे काही रिप्रेझेंट करते. आणि बेस्ट मुवमेंट अशी होती की लास्ट 20 मिनिट्स जे दादांनी घेतले, सरांनी घेतले, ते असे जे आधी सेशनच्या सुरुवातीला म्हटलं गेलं तुमच्याकडनं की तुमचं NSS कॅम्पमधनं जे काय आयुष्य ह्या कॅम्पनंतर जे काय बदलणार आहे ते असं वाटतंय की खरंच ह्या पूर्ण कॅम्पचं माहीत नाही पण ह्या 20 मिनिट्समध्ये नक्कीच ते थोडं तरी कुठेतरी चेंजेस आमच्यात होतील. व्हेरी गुड. आणि एक जोरदार टाळ्या वाजवा. यांनी आपल्या सिताळे सर, जाधव सर आणि कांबळे सर यांनी घेतला आणि तुमच्या लक्षात आलं असेल की आपलं जीवन नेमकं कसं आहे आणि आपल्या आईवडिलांनी आपल्याला कसं घडवलं. म्हणजे तुम्ही रडला असं नाही, आम्ही सगळेच रडलो. आपले लकडे सर तर बाहेर गेले होते, सहन झालं नाही. जाधव आणि त्याचबरोबर सिताळे सर, कांबळे सर अशा प्रकारची मंडळी जर आपल्याला लाभली आणि आपल्या महाविद्यालयाला खऱ्या अर्थानं एक आम्हाला रत्न मिळाली असं आम्ही करतो. कारण एवढ्या 2 वर्ष झालं तुम्ही येता आणि आमच्या मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करता आणि तुमची कायम आठवण महाविद्यालयात काढली जाते. खरं तर आम्ही बऱ्याच वेळा म्हणतो की महाविद्यालयात हा कार्यक्रम घ्यायचा आहे. तुम्हीच आता लक्षात ठेवा की आपण महाविद्यालयात हा कार्यक्रम घेऊ आणि ज्यावेळेस महाविद्यालयात हा कार्यक्रम घेतला जाईल त्यावेळेस नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा वाटेल की आपलं काहीतरी चुकतंय, आपलं चुकाय नाही पाहिजे. यासाठी मात्र तुम्ही प्रयत्न करा आणि मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतोच, पण त्याचबरोबर आव्हानही करतो की आपला महाविद्यालयात कार्यक्रमासाठी तुम्ही यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि एवढ्या 3 तास तुम्ही बोलला, मुलांनाही त्याबद्दल अतिशय मार्मिकपणे सांगण्याचा प्रयत्न केला आणि विशेष म्हणजे एका मुलीचे वडील बसलेले आहेत. म्हणजे सांगायला काय हरकत नाही की त्यांनी सर्व सेशन पाहिला
आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे हे वेगळंच काय आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनीही केला. आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा कौतुक आणि आपल्या ह्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा महाविद्यालयातर्फे आणि राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो. यू वर वॉरियर चला रे सगळ्यांना बाय 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 बाय. नक्की ब्लॉग बघा. चलो चलो बाय बाय. चला फायनली सेशन झालंय आणि मस्त झालं, मजा आली सेशनला. आपला यश पण होता, आपलं हे पण होतं रेवण. मी त्या रेवन वरनं लक्षात ठेवलेलं रे नाव, पण ते सालं विसरतोच मी. रेवण. सो हे दोघं होते आणि हे दोघं सिनियर आहेत या कॉलेजचे, त्याच्यामुळे ह्यांच्यामुळे आम्हाला सुद्धा येता आलं आणि मजा आली. मस्त होती बॅच. पण फक्त या आपल्याला ना सगळीकडे स्टुडंटची संख्या कमी दिसते. ती फक्त जर कोण आता ब्लॉग बघत असतील आपले जे आता कॉलेजला आहेत, खरंच तुम्ही NSS कॅम्प अटेंड करा. तुम्ही NSS तुमचं लाईफ बदलू शकतं आणि NSS तुम्हाला प्रत्येक तुमच्या करिअरचा वे देऊ शकतो. सो NSS मिस करू नका प्लीज. ओके, तो आता आपण निघतोय. 7:20ची आपली ट्रेन आहे, लगेच पोचायचं आहे. यशची क्लोजिंग पण आहे आणि आम्ही निघालोय आता काही. चल मजा आली. परत भेटू. परत नक्की भेटू. यावेळेस बरं झालं असं वाटतं. येस. चल बाय 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 बाय. जा तुझी क्लोजिंग कर. जा हो. फायनली पेंड रेल्वे स्टेशनला पोहोचलोय आणि हे बघा तिथे बाहेर आपली गँग उभी आहे आणि ट्रेन पण आत्ता जस्ट येते. सो यश येत होता म्हणून थोडं थांबलो. तो बोला तो बँकेत गेलेला क्लोजिंगला, तोपर्यंत ट्रेन आली नव्हती म्हणून तो त्याची क्लोजिंग करून आला आणि तिथून आता आम्ही लगेच निघतोय. सो तो येतोय म्हणून जरा थांबलो होतो, पण अजून त्याचा काय पत्ता आलेला नाही आणि ट्रेन दिसते. सो कदाचित भेट होणार नाही असं वाटतंय. अँड रेवण बाय, परत भेटूया. हा भेटू नक्कीच. चलो निघालते. आणि फायनली आम्ही आता निघतोय आणि ट्रेन पण लागली. आणि ही बघा गर्दी बघा, ही सगळी पेंटची गर्दी आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जागा काढायची आहे. सो होते आता फायनली आम्ही ट्रेनमध्ये पोहोचलोय आणि ट्रेनमध्ये आता भूक लागली होती म्हणून हे बघा केळी घेतलेत. सो सगळेजण केळी खाऊ आता. हा बसायला जागा मिळाली ही एक मोठी गोष्ट झाली. बाकीचं सिगरेट सांगू नको. आणि मगाशी आम्ही जी केळी घेतली होती ना, खरंच भारी होती एकदम. सगळी केळी कच्ची आहेत, सगळी केळी कच्ची आहेत. यांनी या माणसानी देवासाठी केळी घेतो घेतली आणि यांनी केळी घेतली आणि ही कच्ची आहेत. तू माझ्या कानात काय सांगितलंस तरी केळी कच्चीच आहेत. एक केळा खाण्याच्या लायकीचं नाही, खरंच सांगतोय. वरून फक्त पिवळी आहेत, आतून हा कलर आहे काळी. नाही हा गोरा बघा, गोरा कलर बघा. थंडी आहे मान्य आहे, पण हे एवढं प्रोटेक्शन. फायनली माणगावला पोचलोय आम्ही आणि वाजलेत आता 9:05 बरोबर. तू बोलल्याप्रमाणे आलोय टायमात आपण. सो 9:05 झालेत आणि माणगावला पोचलोय. आता इथून आता पुढचा प्रवास आपला चालू करूया. तोच खरा खडतर प्रवास आहे आपला. जेवण करूया आता आणि जेवूया का? बरं जेवू. पण तू अजिंक्यची भूमिका आज घेतली. अरे अजिंक्य यार, तुला जाम मिस करतोय आम्ही प्रत्येक कॅम्प. आज घेतलं तर बोला मी असं बोललो सेम. पण अरे आजा खरंच तुला मस्करी वाटेल, पण प्रत्येक कॅम्पला मिस केली पाहिजे तुला. मिमिक्री केली आहे मी काय संबंध केलास. चला आता जेवायला भेटूया आपण. सलग 2-3 दिवस ना बाहेरचं सतत खाणं होतंय आणि खरंच कंटाळलो त्या खाण्याला. सो जेवायचं तर प्लॅन काही नाही आहे, कारण का मला पंजाबी खायची पण इच्छा नाही, चायनीज खायची पण इच्छा नाही. सो हे बघा रगडे घेतले त्यांनी. मी फक्त शेवपुरी घेतोय, पण या दादाच्या आम्ही इथे गाडीवरती आहोत. सो जरा ते आता काहीतरी जरा असं पाणीपुरी वगैरे सारखं आता खातोय हलकं आणि मग घरी जाऊन हवं तर जेवू. त्यापेक्षा जेवलंच असतो किशोर. हा ह्यापेक्षा जेवलं. आता तिथं आम्ही बघा, तिथं आहे ना शेवपुरी पाणीपुरी खाली, यांनी रगडा खाले आणि इथं आता परत प्रॅक्टिस करतो. त्यापेक्षा जेवलंच असतो किशोर. काय खायचं नाही, हे खायची इच्छा नाही, ते खायची इच्छा नाही करत भरपूर काय आरडतस रे तू. जस्ट आता पॅटीस पण खाऊन झाला आणि लगेच गाड्याने अंडी पण घेतली. आता म्हणजे काय, म्हणजे तुला आज काय भस्म्या झालाय का काय झालाय? जेवायचं नाही, थोडं लाईट खाऊ. हे लाईट अंडा, त्याच्यानंतर पॅटीस, त्याच्यानंतर परत तो हे काय रे रगडा. काय पद्धतीचा हा विषय आहे जा.
आता हा जर एवढ्या सगळ्या गोष्टी आमच्या समोर खात असेल, हा आता आमची पण थोडी इच्छा होणार ना. पादऱ्याला पावट्याचा कारण काय काय नवीन आहे काहीतरी, नवीन आहे काय काय किशोर. हो चला पॅटीस खायला. ट्रेन मध्ये केळी घेतलेली फुकट गेल्यामुळे परत केळी घेताना किशोर. तुमच्याकडे काय आहे, काय बनाना फेस्टिवल आहे का काय? एवढी केळी फुकट नाही गेली. उद्या अरे हे ना गुरुवार, उद्या गुरुवार आहे म्हणून. पण ते झाले ना रे गुरुवार. लास्ट ऍड्रेस घ्या. लास्ट गुरुवार आहे. आमचे लग्न झालेत नाही, आम्हाला माहित नाही. तुझं लग्न झालंय ना. नास्तिका देईन बुक्का. काय बोलला काय बोलला? नास्तिक. नास्तिक कोण आहे? तू. येड्या, मी कट्टर हिंदू आहे. मला आमच्या देवांचा अभिमान आहे, समजलं काय? उद्याचं माहित ना तुला काय आहे ते. अरे उद्या मला नाही माहिती, माझं लग्न झालंय. लग्न व्हायला पाहिजे, याचं लग्न झालंय. पण त्याला माहिती आहे कारण का त्यांच्या घरी आहे. मग संबंध काय, लग्न व्हायचं नाही. येडायच का तू? जरा सेन्स आहेत का तुला? आता हा बापरे सेन्स, हा पहिला शब्द तुला सांगितला कोणी ते सांग. कशाला सांगायला पाहिजे. फायनली म्हसड्यामध्ये पोचलोय. आता चला रे भावानो, बाय बाय. हा मजा आली, मस्त आला. आता चला आपला पुढचा प्रवास चालू. 11 वाजले फायनली घरी पोचायला. आणि मी ऍक्च्युली विसरलो होतो, आता जेवायला बसत होतो म्हणून मला पटकन आठवलं की ब्लॉगचा एंडच केला नाही. सो असा होता पूर्ण दिवस. लाईक करून घ्या व्हिडिओला, कारण का नवीन नवीन असेच ट्रॅव्हल ब्लॉग्स येत राहतील. असे मजा मस्ती करत राहू आपण. आणि मजा आली कॅम्पला. सो छान होता आजचा दिवस, मजा आली खूप. सो लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. असेच नवीन नवीन ब्लॉग येत राहतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग गाईज अँड बाय. I'm working, I wanna be great, yeah. Working, I wanna be paid, yeah. हा कलर आहे काळी. नाही हा गोरा, गोरा बघा, गोरा कलर बघा. गाड्यांच्या ब्रेक ऑइलला असतो ना ग्रीस. ब्रेक ऑइल नाही, गाड्यांच्या चेनला असतो माहिती आहे ग्रीस. तिथे काढू, तिथे काढू. Every decision I made, yeah, I ain't never been afraid, nah, I'm always trying new things, yeah, that's how you grow and succeed, yeah, man, you just gotta believe, yeah, so listen up while I proceed, yeah, want a couple $100 grand, like, yeah, got a couple hundred plans, like, yeah.